मित्रांनो नमस्कार। तर आज बघणार आहोत शेकडेवाडीचा भाग 3 आणि टाईप नंबर 7। तर मित्रांनो जे चॅनलला नवीन असतील त्यांनी सर्वात आधी रोज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला रोज नोटिफिकेशन येतील। म्हणजेच जशा तिच्या मेसेजची नोटिफिकेशन तसा आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन, बदल काहीच नाही। जसं तिचा मेसेज बघितल्यावर आपण आतमध्ये जातो तसंच आपलं नोटिफिकेशन बघितल्यावर आतमध्ये जायचं आणि व्हिडिओ बघायचा। दुसरं काही नवीन करायचं आहे काय? अजिबात नाही, काहीच नवीन नको। तर चला बघूया टाईप नंबर 7 आणि भाग नंबर 3। आज गावची लोकसंख्या 10,000 आहे। ती अनुक्रमे पहिल्या वर्षी 10% वाढते व दुसऱ्या वर्षी 20% कमी होते। तर 2 वर्षानंतर लोकसंख्या किती? आता मित्रांनो या टाईप नंबर 7 मध्ये आपण थोडे मिक्स गणित घेणार आहोत, जे समज जायचे आपल्याला। आता बघा गावची लोकसंख्या किती आहे? 10,000 गुणेला शॉर्टकट पण करायचा आहे आणि इक्वेशन पण करायचं आहे। पहिल्या वर्षी 10% वाढ म्हणजे 110 भागीला 100 गुणेला दुसऱ्या वर्षी 20% कमी आहे म्हणजे 100 मधून 20 गेले किती उरले? 80/100। काही जणांना कन्फ्युजन होते, सर तुम्ही आता 80 कुठून आणले? अरे भामटे, 20% कमी म्हणजे 100 मधून 20 गेले किती उरले? 80 उरतील ना। नवीन प्रश्न नका काढत जो रे बाबा, नवीन 1 2 3 4 1 2 3 4 सगळे शून्य कटले मित्रांनो। आता 11 गुणेला 8 88 00 म्हणजे 2 वर्षानंतर लोकसंख्या किती असेल? 8,800। आता परत जाऊया शॉर्टकटकडे। 10,000 गुणिला 10% वाढ म्हणजे 11/10, 20% कमी म्हणजेच 4/5। आता हे 4/5 कुठून आले? तू पाय भामट्या, मला नको विचारू। आणि 11/10 कशा आले ते नको सांगू, नाही तर 3 टाईम मारणार, टाईम लावून किती? 3 टाईम, सकाळ दुपार आणि संध्याकाळ। जर त्याने पण तू सुधारला नाही तर रात्री मध्यरात्री येऊन तुला मारणार। 0 कटले, 5 दुनी 10, 11 दुनी 22, 22 चौक 88, 88 वर 200 म्हणजेच 8,800। तर चला बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 बघायचा आहे। प्रश्न क्रमांक 2 म्हणतो मित्रांनो, आज गावची लोकसंख्या 16,000 आहे। ती अनुक्रमे पहिल्या वर्षी 12.1/2% वाढते व दुसऱ्या वर्षी 11.1/9% कमी होते। तर 2 वर्षानंतर लोकसंख्या किती? मित्रांनो शॉर्टकट करायचं आहे, म्हणजेच आता गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असंच म्हणू शकतो आपण, कारण की परत तेच मांडणी करू शकत नाही। म्हणून लक्षात ठेवायचं, गेले ते दिवस फक्त राहिल्या त्या आठवणी म्हणजेच लोकसंख्या आहे 16,000। आता मला सांगा 12.1/2% वाढ म्हणजेच 1/8 वाढ झाली तर 9/8। आता परत ही वाढ होती, त्यानंतर किती आहे? 11.1/9 म्हणजे 1/9 कमी सांगितलेलं आहे म्हणून 9 मधून 1 गेले 8/9 गुणिला 8/9। मित्रांनो 9 कटले, 8 सुद्धा कटले, काहीच नाही उरलं। उरले किती? 16,000च, म्हणजे लोकसंख्या जेवढी आहे तेवढीच होती, म्हणजे आपलं उत्तर आले 16,000। तर चला मित्रांनो बघूया प्रश्न क्रमांक 3 कडे। बघूया कशाला वळूया, पाहूया। प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया। आज गावची लोकसंख्या 9,000 आहे। ती अनुक्रमे पहिल्या वर्षी 11.1/9% वाढते, दुसऱ्या वर्षी 20% कमी होते व तिसऱ्या वर्षी 50% वाढते। तर
3 वर्षानंतर गावची लोकसंख्या किती? तर मित्रांनो लोकसंख्या किती आहे? 9,000. आता रूपांतर विचारायचं नाही भामट्या. 11.1/9% वाढते म्हणजे 1/9 रूपांतर होते, वाढली म्हणजेच 10/9. ते कसे आले तू बघायचं, मला नको विचारू. जाऊ दे बाबा, मला कदर येते तुमच्या चेहऱ्याकडे बघून, कारण की तुमच्या चेहऱ्यावरची दलिंदरी बघू शकत मी. आता 11.1/9चं रूपांतर 1/9, वाढ झाली तर 10/9, 9 अधिक 1 10/9. परत दुसऱ्या वर्षी 20%ची कमी, 20% म्हणजे 20/100 म्हणजेच 1/5, आणि ते कमी दिलेली आहे म्हणून 4/5. आणि परत तिसऱ्या वर्षी 50% वाढते म्हणजे 50/100 म्हणजेच 1/2. वाढ म्हटलेली आहे म्हणजे 2 अधिक 1 3/2. तर 10/9 गुणेला 4/5 गुणेला 3/2, 9 1 9, 5 दुनी 2 2 कटले, 4 त्रिक 12, 12वर 3 शून्य म्हणजे लोकसंख्या किती झाली? 12,000. म्हणजे आपल्या आलेले उत्तर किती आहे? 12,000. तर चला आपण बघूया आता होमवर्क. टाईप नंबर 7चे होमवर्क. आता प्रश्न क्रमांक 1, लोकसंख्या 70,000 आहे. आता बघा मित्रांनो, शॉर्टकटमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. पहिल्या वर्षी 14.2/7% वाढ, दुसऱ्या वर्षी 12.1/2% वाढ, आणि तिसऱ्या वर्षी 50% कमी. तर 3 वर्षानंतर लोकसंख्या किती? वर्ष 3च दिलेले आहेत की नाही? हे पहिले वर्ष, हे दुसरे वर्ष आणि हे तिसरे वर्ष. आता तू गणिताचा अर्थ कसा काढतो तुझ्यावर आहे भामट्या, मला नको विचारू. प्रश्न क्रमांक 2, 18,000. पहिल्या वर्षी 11.1/9% वाढ, दुसऱ्या वर्षी 20% वाढ व तिसऱ्या वर्षी 16.2/3% कमी. तर 3 वर्षांनंतर लोकसंख्या किती? परत तिसरा प्रश्न, 24,000. 16.2/3% कमी, 10% कमी आणि 11.1/9% कमी. मित्रांनो आता या तिसऱ्या उदाहरणामध्ये कमी कमी कमी, तर लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहे आणि प्रश्नाला व्यवस्थित बघायचं आहे. तर आता आपण जाणार आहोत टाईप नंबर 8कडे. आता कुठे जायचं आपल्याला? टाईप नंबर 8कडे. जे प्रश्न खूपदा रिपीट होतात आणि येतातच परीक्षेला, म्हणजे जसा तिचा पिछा तुम्ही सोडत नाही किंवा ते तुमचा पिछा सोडत नाही, तसे हे गणित तुमचा पिछा सोडणार नाहीत. तर प्रश्न बघा पहिला, एचा पगार बी पेक्षा 20% जास्त आहे, तर बीचा पगार ए पेक्षा किती टक्के कमी आहे? मित्रांनो खूप शॉर्टकट पद्धतीने करायचं आहे, काही नवीन नियम नाही आणि फास्टमध्ये करायचं आहे, काहीच नवीन नियम नको. आणि नेहमी प्रश्न येतात आणि नेहमी आलेल्या प्रश्नांना शॉर्टकट हवी आणि गणितामध्ये बदल हवा. तर मित्रांनो पहिला शब्द काउंट करायचा. कोणता शब्द काउंट करायचा? पहिला. किती टक्के जास्त आहे? 20%. म्हणजेच 100 गुणेला 20 आणि जास्त शब्द म्हटल्यामुळे 100 अधिक 20. वरते गुणाकार होणार हे कन्फर्म आहे. आणि खाली हा शब्द पहिला शब्द महत्त्वाचा आहे,
कोणता शब्द पहिला? इथे जास्त म्हटलेला आहे म्हणून 100 + 20, कमी म्हटली असती तर 100 - 20, म्हणजेच सोडवताना 100 × 20 भागिला 120, 0 0 कटला, बेसख 100/6 म्हणजेच 16.2/3% कमी आहे. मित्रांनो, गणित किती सोपं आहे? सोपं आहेच आणि वाटणारच. तर चला बघूया प्रश्न क्रमांक 2 यामध्ये. प्रश्न क्रमांक किती बघायचा आहे? 2. 25% जास्त आहे. परत शब्द कोणता वापरलेला आहे? जास्त. शब्द कोणता वापरलेला? जास्त. म्हणजेच परत वर गुणाकार 100 × 25 आणि खाली 100 + 25 म्हणजेच 100 × 25 आणि 125. 25 5 आणि 100/5 आले 20 म्हणजे 20% कमी आहे. किती सोपा आहे प्रश्न मित्रांनो? खूप सोपा आणि वाटणारच. फक्त माझ्याशी जुळून राहा, खूप काही नवीन देणार आहे आणि खूप काही शिकवणार आहे. परत प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊया. प्रश्न क्रमांक 3 कडे. एचा पगार बी पेक्षा 40% कमी आहे, तर बीचा पगार ए पेक्षा किती टक्के जास्त आहे? आता गणितामध्ये लक्षात असू द्या, शब्द काय वापरला? कमी. म्हणजेच 100 × 40 आणि कमी म्हटलं म्हणून 100 - 40 म्हणजेच 100 × 40 भागिला 60, 0 0 कटले, बेदुनी बेत्रिक म्हणजेच 200/3 म्हणजेच रूपांतर आले 66.2/3% कमी. कमी म्हटलं म्हणून कमी केला, जास्त म्हटलं म्हणून जास्त केला. पण मित्रांनो, इथं जास्त आहे तर इथं आपल्याला शब्द काय लिहायला लागेल? जास्त. म्हणजेच 66.2/3% जास्त आहे. मित्रांनो, गणित आहे आणि व्यक्ती आहे, चुकतोच. आणि फक्त तुमच्याकडे लक्ष माझे जास्त असते, त्यामुळे मी कधी कधी चुकतो. कारण की तुम्ही खूप सुंदर आहात ना, म्हणून. कारण की तुमची बुद्धी इतकी स्ट्रॉंग आहे की मला कधी कधी खंत वाटते की तुमच्यासारखी माझी बुद्धी असायला हवी होती. परत प्रश्न क्रमांक 4 बघायचा आहे. रामचा पगार काय बनवू शकते? राम, श्याम, सीता, गीता, बबिता. तिचं नाव काय काय आहे? बरं ठीक आहे, कमेंट नको, मला मेसेजमध्ये सांग, पूर्ण गाव बघेल. रामचा पगार श्यामपेक्षा 30% कमी आहे, तर श्यामचा पगार रामपेक्षा किती टक्के जास्त आहे? मित्रांनो, परत 100 × 30 वर तर गुणाकार येणारच, वर बदल होणार काय नाही. आता इथे शब्द काय वापरलेला आहे? कमी. म्हणजे जशी तुमच्या जीवनात तिची कमी, तशी गणितामध्ये कमी. मग आता 100 - 30 आणि म्हणजेच आता वजा का बरं केला? कारण की कमी म्हटलं म्हणून. 100 × 30 भागिला 70, 0 0 कटला, 300/7. याचं रूपांतर करूया. 7 × 28, 2 उरले, 7 दुनी 14, 42.6% जास्त आहे. तर मित्रांनो, आता या उदाहरणावर आपण होमवर्क बघूया. होमवर्क फार महत्त्वाचं आहे. होमवर्कमध्ये 4 प्रश्न बघूया, जास्त नको रे. प्रश्न किती? फक्त 4 हवेत. 1, 2, 3 आणि 4. आता इथं एचाच वापर करतो. एचा पगार पेक्षा एचा पगार बी पेक्षा एचा पगार बी पेक्षा एचा पगार
बी पेक्षा 10% जास्त आहे तर बीचा पगार ए पेक्षा किती टक्के कमी आहे। परत एचा पगार बी पेक्षा 50% जास्त आहे तर बीचा पगार ए पेक्षा किती टक्के कमी आहे। परत एचा पगार बी पेक्षा 20% कमी आहे तर बीचा पगार ए पेक्षा किती टक्के जास्त आहे। परत एचा पगार बी पेक्षा 50% कमी आहे तर बीचा पगार ए पेक्षा किती टक्के जास्त आहे। मित्रांनो, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मी थोडं पाणी पितो या, थोडं फक्त। आता बघायचं आपल्याला टाईप नंबर 9। टाईप नंबर किती बघायचा आहे? 9। टाईप नंबर 9। आता याच्यामध्ये वर्तुळ, आयत आणि चौरस जे प्रश्न नेहमी येतात तेच तर प्रश्न सॉल्व करायचे आहेत। प्रश्न नेहमी येतात आणि ते करायचे आहे आपल्याला शॉर्टकट पद्धतीने। मित्रांनो, आता बघा, पहिला प्रश्न हा राहतो, वर्तुळाची त्रिज्या 10% वाढली तर क्षेत्रफळ किती टक्के वाढेल? मित्रांनो, काहीच नाही, 10% म्हटले 10 आणि 10 किती वेळा लिहायचे आहे? 2 वेळा। 10 अधिक 10 20। किती घर सोडून पॉईंट? 1 घर सोडून, म्हणजे 1 गुणिला 1 1, म्हणजे 20 अधिक 1 21, म्हणजे किती टक्के वाढ होणार क्षेत्रफळात? 21% वाढ। परत प्रश्न क्रमांक 2, चौरसाची बाजू 20% वाढली तर क्षेत्रफळ किती टक्के वाढेल? परत मित्रांनो, नियम तोच, 20 2 वेळा लिहिले, 20 अधिक 20 40। तर मित्रांनो, 1 घर सोडून पॉईंट, 2 गुणिले 2 4, म्हणजेच आपले आलेले उत्तर आहे 44% वाढणार, म्हणजे 40 अधिक 4 किती होतात? 44। मित्रांनो, यामध्ये वर्तुळ, आयत, चौरस काही पण विचारला जाऊ शकतो, तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि सोडवायचं आहे। तरी पण मित्रांनो, आपल्याला आता आणखी 2-3 प्रश्न बघायचे आहे। यामध्ये तुम्हाला बघा, परत 2 प्रश्न घेतो आणि मग नंतर होमवर्क म्हणते तो। चला बघा, पहिला प्रश्न, वर्तुळाची त्रिज्या 30% वाढली तर
क्षेत्रफळ किती टक्के वाढणार? परत 30 हा आकडा 2 वेळा लिहिला, 30 अधिक 30 60, एक घर सोडून पॉईंट दिले, 3 त्रिक 9 म्हणजे किती टक्के? 69% वाढ. परत प्रश्न क्रमांक 4 बघूया. चाळीस टक्के वाढली तर क्षेत्रफळ किती टक्के वाढणार? 40 अधिक 40 किती येते मित्रांनो? 80. एक घर सोडून पॉईंट, 4 चौक 16 म्हणजेच किती टक्के वाढ होणार? 96% वाढ. मित्रांनो, उन्हाळा खूप तापत आहे आणि मला गरमी पण होत आहे. तर मित्रांनो, हे झाले 4 प्रश्न. आता तुम्हाला होमवर्कमध्ये मी 4 प्रश्न देणार आहे. बघा, प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2, प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4. वर्तुळाची त्रिज्या 50% वाढली तर क्षेत्रफळ किती टक्के वाढेल? परत मित्रांनो, वर्तुळाची त्रिज्या 60% वाढली तर क्षेत्रफळ किती टक्के वाढेल? चौरसाची बाजू 15% वाढली तर क्षेत्रफळ किती टक्के वाढेल? परत, चौरसाची बाजू 25% वाढली तर क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि टाईप नंबर 10 तुम्हाला बघायचा आहे, याच्यामध्येच बघायचा आहे आणि महत्त्वाचा आहे. मित्रांनो, टाईप नंबर किती बघायचा आहे? 10. परत प्रश्न पहा बघ मित्रांनो, वर्तुळ, आयत आणि चौरसच आहे. वर्तुळाची त्रिज्या 10% कमी केली तर क्षेत्रफळ किती टक्क्याने कमी होणार? मागील गणितामध्ये वाढ होती, आता काय आहे? कमी आहे. परत मित्रांनो, तेच नियम 10 अधिक 10 20. आता फक्त कमी म्हटली आहे म्हणून परत 20 मधून एक काय करायचं आहे? वजा, म्हणजे 19% काय होणार? कमी. बघायची काय केली? प्लस केली. आता काय केली? वजा बाकी. नवीन काहीच नको. परत प्रश्न क्रमांक 2. वर्तुळाची त्रिज्या 20% कमी केली तर क्षेत्रफळ किती टक्क्याने कमी होणार? परत पहा, 20 अधिक 20 किती झाले? 40. परत एक घरसोडून पॉईंट, 2 गुणिले 2 4. पण हे काय करायचे? प्लस न करता काय करायचे? वजा, कारण की इथे शब्द काय वापरलेला आहे? कमी. म्हणजेच 40 वजा 4 36%ची कमी. परत मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 बघायचा आहे. तीस टक्क्याने कमी केली तर क्षेत्रफळ किती टक्क्याने कमी होणार? बघा, 30 अधिक 30 किती होते मित्रांनो? 60. एक घर सोडून पॉईंट, 3 त्रिक 9.
पण हे 9 काय करायचे आहे वजा, कारण की तिथं कमी शब्द वापरलेला आहे. 60मधून 9 गेले, 51% कमी. मित्रांनो आता बघायचं आपल्याला टाईप नंबर 10मधील होमवर्क. होमवर्कमध्ये जास्त नाही, 2 ते 3 प्रश्न येणार आहेत, जास्त नाही. बघा 1 प्रश्न, 2 प्रश्न आणि 3. वर्तुळाची त्रिज्या 40% कमी, 50% कमी आणि 60% कमी. आणि चौथा प्रश्न परत घेऊन घ्या, 25% कमी. आणि 4ही प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे आणि काही अडचण असल्यास मला कमेंट करायची आहे. मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला रोज येणार आहेत. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा.